नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचे फिजिक्स बाय मंगेश सर या युट्यूब चॅनलवरती. आजच्या सेशनमध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरचे बोर्डाला विचारण्यात आलेले न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहोत. EMI या चॅप्टरचा वन शॉट व्हिडिओ मी काही दिवसांपूर्वीच चॅनलवर अपलोड करून ठेवलेला आहे. त्यामुळे ज्यांनी अजून तो व्हिडिओ बघितलेला नाहीये त्यांनी तो नक्की बघा. या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर होतील आणि आजचे न्यूमेरिकल त्यांना अतिशय सोपे वाटतील. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या महत्त्वाच्या लेक्चरला. फर्स्ट न्यूमेरिकल आहे two coils having self-inductances 60 millihenry each are coupled with each other. If the coefficient of coupling is 0.75, calculate the mutual inductance between them. अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा हा. आपल्याला दोन सेल्फ इंडक्टन्सेस दिलेले आहेत आणि दोन्ही पण सारखेच आहेत. बरोबर आहे. 60 मिली हेनरी. त्यानंतर कोइफिशियंट ऑफ कपलिंग म्हणजे के ची किंमत सुद्धा आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला म्युच्युअल इंडक्टन्स जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे. बघा सर्वात आधी आपण या ठिकाणी गिवन डेटा लिहूयात. गिवन मध्ये सेल्फ इंडक्टन्सेस दिलेले आहेत L1 आणि L2 जे की 60 मिली हेनरी आहेत. तर आपल्याला माहिती मिली असेल तर आपल्याला ते काढून टाकायचं आहे. तर मिली मायक्रो नॅनो पिको. मिली म्हणजे किती 10 टू द पॉवर -3. त्यामुळे याला आपण 60 इंटू 10 टू द पॉवर -3 हेनरी असं लिहू शकतो. त्यानंतर के ची किंमत दिलेली आहे. के इज इक्वल्स टू 0.75 आणि म्युच्युअल इंडक्टन्सची किंमत आपल्याला विचारलेली आहे. त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे म्युच्युअल इंडक्टन्ससाठी M इज इक्वल्स टू के इंटू अंडर रूट ऑफ L1 इंटू L2. ठीक आहे. आता हे कोइफिशियंट ऑफ कपलिंग या कॉन्सेप्ट मध्ये ऑलरेडी आपण हा फॉर्म्युला जो आहे तो घेतलेला आहे. चला त्याच्यामध्ये किमती ठेवा. M ची किंमत काढायची आपल्याला. M ॲज इट इज. के किती आहे तो आहे 0.75 अंडर रूट ऑफ L1. L1 आणि L2 दोन्ही सारखेच आहेत ना, तर त्याला आपण डबल लिहूयात. 60 इंटू 10 टू द पॉवर -3 इंटू 60 इंटू 10 टू द पॉवर -3. आलं का लक्षात? आता पुढे M इज इक्वल्स टू 0.75 इंटू अंडर रूट ऑफ 60 इंटू 60 3600 इंटू 10 टू द पॉवर -3 -6. याला आपण असंही लिहू शकतो. M इज इक्वल टू 0.75 इंटू 60. कारण 3600 जर आपण बाहेर काढले तर 60 उरणार आहे. 60 इंटू 60 म्हणजे 60चा स्क्वेअर. तर स्क्वेअर आणि हा रूट कॅन्सल होतो किंवा 3600 हा कशाचा स्क्वेअर आहे तर 60चा स्क्वेअर आहे. आणि हे 10 टू द पॉवर -6 जर बाहेर आले तर काय लिहायला आपण 10 टू द पॉवर -3. आलं का लक्षात? पुढे त्याला आपण असंही लिहू शकतो M इज इक्वल्स टू 7.5 इंटू 6. बघा आता इथे एक 0 होता ना, तर हा पॉइंट काय केला मी एक डिजिटने पुढे नेला. इंटू 10 टू द पॉवर -3 ॲज इट इज ठेवूयात. म्हणजे M आपल्याला काय भेटत आहे तो आहे 7.5. 6 5 जा 30 कॅरी केले 3. त्यानंतर 6 7 जा 42 प्लस 3 45 आणि एक डिजिट नंतर पॉइंट आहे म्हणजे इथे पॉइंट येणार इंटू 10 टू द पॉवर -3. आलं लक्षात? हे काय झालं? हे झालं हेनरी. हेनरी मध्ये उत्तर आहे. मग हा जर 10 टू द पॉवर -3 जर आपण काढून टाकला तर त्याच्या जागेवरती आपण काय लिहू शकतो मिली लिहू शकतो. त्यामुळे आन्सर काय येणार आहे आपलं 45 मिली हेनरी. आलं लक्षात? नेक्स्ट EMF आहे. An EMF of 91 millivolt is induced in the windings of a coil. आता हा इंड्युस्ड झालेला EMF आहे बरं का. When the current in a nearby coil is increasing at the rate of 1.3 ampere per second. म्हणजे दोन कॉईल असणार आहेत. बरोबर आहे. समजा ही एक कॉईल आहे, ही दुसरी कॉईल आहे. ठीक आहे. आता ही झाली समजा प्रायमरी कॉईल, ही झाली सेकंडरी कॉईल. तर याच्यामध्ये जो EMF इंड्युस्ड होत आहे सेकंडरी कॉईल मध्ये तो त्यांनी आपल्याला दिलेला आहे किती 91 मिली व्होल्ट. पुढे काय म्हणतात ते when the current in a nearby coil is increasing at the rate of म्हणजे याला सप्लाय दिलेला असेल ना, याला काय असणार आहे सप्लाय असणार आहे. म्हणजे इथे जो करंट इन्क्रीज होत आहे त्याचा रेट दिलेला आहे. रेट म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि नाही समजलं तर इथे बघायचं
एम्पियर पर सेकंड म्हणजे काय करंट डिवायडेड बाय टाइम. मग हा कोणत्या वाइंडिंग मध्ये आहे तर प्रायमरी वाइंडिंग मध्ये आहे. म्हणजे आपल्याला सरळ सरळ काय दिलेलं आहे DIP डिवायडेड बाय DT रेट ऑफ चेंज ऑफ करंट यालाच म्हणतात. ठीक आहे. तर तो किती दिलेला आहे तो आहे 1.3 एम्पियर पर सेकंड. व्हॉट इज द म्युच्युअल इंडक्शन. म्युच्युअल इंडक्टन्सची किंमत काढायची. हे लक्षात आलं का तुमच्या सिंपल फॉर्म्युला आहे बघा आपल्याकडे. ईएमएफ जो इंड्युस्ड होत असतो तो किती असतो एस इज इक्वल्स टू एम इंटू DIP अपॉन DT. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे बरोबर आहे. यामध्ये आपल्याला एम ची किंमत काढायची आहे. तर आपण काय करूयात एमला तिथेच ठेवूयात आणि याला इकडे पाठवूयात. सो ES अपॉन DIP अपॉन DT. आलं लक्षात. आता फक्त किमती टाका. ES किती आहे जो EMF इंड्युस्ड होत आहे तो आहे 91 मिली व्होल्ट. मिली व्होल्ट म्हणजे काय 10 टू द पॉवर -3 व्होल्ट डिवायडेड बाय DIP डिवायडेड बाय DT तो आहे 1.3. आता हा जर 1.3 असेल त्याला आपण काय लिहू शकतो 13 लिहू शकतो ना. याला 13 लिहूयात मग आपण. म्हणजे हा काय बनेल 13 इंटू 10 टू द पॉवर -1. तर हा वरती गेल्यानंतर +1 होईल म्हणजे 9 1 आणि ऍड करा एक 0 इंटू 10 टू द पॉवर -3 डिवायडेड बाय 13. 13 7 जा 91. तर इथे 7 आणि हा 0 ॲज इट इज म्हणजे उत्तर येत आहे 70 इंटू 10 टू द पॉवर -3 हेनरी. मग -3 काढून टाका. -3 जर आपण काढला तर त्याला काय म्हणतात मिली म्हणजे 70 मिली हेनरी हे आपलं फायनल उत्तर असणार आहे. आलं का लक्षात. पुढचा प्रश्न बघूयात. कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी कॉईल इज 2 हेनरी. आता दोन कॉईल मध्ये जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे तो आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तर इथे आपण गिव्हन मध्ये म्हणूयात. तर गिव्हन मध्ये काय काय येणार आहे म्युच्युअल इंडक्टन्स दिलेला आहे जो की आहे 2 हेनरी. दोन कॉईल मध्ये जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे तो किती आहे 2 हेनरी आहे. कॅल्क्युलेट induced EMF if current of 4 ampere is cut off in 2.5 into 10 to the power -4 seconds. बघा या ठिकाणी काय म्हणतात हे की दोन कॉईल आहे. समजा ही प्रायमरी कॉईल आपण कन्सिडर करूयात आणि ही सेकंडरी कॉईल कन्सिडर करूयात. ठीक आहे. ही आहे प्रायमरी ही आहे सेकंडरी आणि यांच्यामध्ये किती म्युच्युअल इंडक्टन्स आहे तो आहे 2 हेनरीचा. यांचं काय म्हणणं आहे की जर प्रायमरी कॉईल मध्ये 4 एम्पियर एवढा करंट जो आहे तो त्या ठिकाणी फ्लो होत आहे. कॅल्क्युलेट द इंड्युस्ड EMF इफ करंट ऑफ 4 एम्पियर इज कट ऑफ. म्हणजे या कॉईल मध्ये 2.5 इंटू 10 टू द पॉवर -4 सेकंद एवढ्या कमी वेळेसाठी जर हा करंट आपण बंद केला तर या सेकंडरी कॉईल मध्ये जो EMF इंड्युस्ड होणार आहे तो किती आहे. आला का प्रश्न लक्षात. शॉर्ट मध्ये काय आहे की दोन कॉईल मधला इंडक्टन्स आपल्याला दिलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रायमरी कॉईल मध्ये एवढ्या वेळेसाठी जर आपण करंट बंद केला तर या सेकंडरी कॉईल मध्ये किती EMF इंड्युस्ड होतो तो सांगा. बघा या ठिकाणी कॅल्क्युलेट इंड्युस्ड EMF इफ करंट ऑफ 4 एम्पियर इज कट ऑफ इन 2.5 इंटू 10 टू द पॉवर -4 सेकंड्स. मग आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो आपल्याकडे DIP अपॉन DT आहे. बघा रेट आहे ना आपल्याकडे 4 एम्पियर एवढा करंट आहे किती वेळेसाठी 2.5 इंटू 10 टू द पॉवर -4 सेकंद साठी. आलं का लक्षात. मग पुन्हा तोच फॉर्म्युला जो आपण याच्या आधी घेतला होता काय म्हणणार आपण वी हॅव EMF in secondary coil, induced EMF in secondary coil is equals to M into DIP divided by DT. आता यामध्ये किमती टाका. सो induced EMF is equals to M. M किती आहे 2 हेनरी into 4 divided by 2.5 into 10 to the power -4.
त्याला आपण पुढे म्हणूयात देअरफॉर induced EMF is equals to 2 into 4 8 divided by 2.5 into 10 to the power minus 4 वरती गेला, हा झाला 10 to the power plus 4. याला आपण असंही लिहू शकतो 80 divided by 25 बरोबर, इंटू 10 to the power 4. मग 80 upon 25 किती येणार? 25 3 जा 75, 5 उरले आणि 25 दुने 50, 3.2 इंटू 10 to the power 4 volts. आलं लक्षात? की किंवा 32,000 व्होल्ट असं पण म्हणू शकतो आपण. 3.2 इंटू 10 टू द पॉवर 4 म्हणजे काय? हा डेसिमल पॉइंट 4 डिजिटने पुढे घ्या, म्हणजे 3 त्यानंतर 1 2 3 4 असंही लिहू शकतो आपण 32,000 व्होल्ट. यानंतरचा प्रश्न आहे, टू इंडक्टर कॉइल्स विथ इंडक्टन्स 10 मिली हेनरी अँड 20 मिली हेनरी आर कनेक्टेड इन सिरीज. व्हॉट इज द रिझल्टंट इंडक्टन्स ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ द टू कॉइल्स? हा प्रश्न सर्वात सोपा आहे बघा. कॉन्सेप्ट मध्ये आपण शिकलो आहोत की जर दोन इंडक्टर हे सिरीज मध्ये दिलेले असतील, जसं आपण रजिस्टर्स इन सिरीज आणि रजिस्टर्स इन पॅरलल हा कॉन्सेप्ट घेतलेला आहे, तशाच पद्धतीने इंडक्टरचाही घेतलेला आहे की जर हे दोन इंडक्टर सिरीज मध्ये असतील आणि या दोघांचा मिळून एकच जर आपल्याला हवा असेल, तर आपण काय करतो, या दोघांची ऍडिशन करतो, म्हणजे एल काय येणार आहे? L1 प्लस L2 येणार आहे. ठीक आहे. आणि जर पॅरलल असतील तर समजा एखाद्या ठिकाणी अशी केस असेल, असे हे जर इंडक्टर्स एकमेकांना पॅरलल असतील, तर यांचा इक्विव्हॅलेंट किती येतो? L1 असेल, हा L2 असेल, तर याचा इक्विव्हॅलेंट असतो 1 अपॉन L इज इक्वल टू 1 अपॉन L1 प्लस 1 अपॉन L2. जसं रजिस्टरसाठी घेतात ना, तसंच पॅरललसाठी सुद्धा, सॉरी, जसं रजिस्टरसाठी आपण घेतो ना, तशाच पद्धतीने इंडक्टरसाठी सुद्धा घ्यायचं आहे. तर ही केस कशासाठी आहे? ज्यावेळेस इंडक्टर्स हे पॅरलल असतात आणि हे ज्यावेळेस इंडक्टर्स हे सिरीज मध्ये असतात. ठीक आहे. तर हा कॉन्सेप्ट जो तो लक्षात ठेवा. इथे काय म्हणतात ते की दोन इंडक्टन्सेस जे आहेत, फर्स्ट इंडक्टन्स किती आहे? 10 मिली हेनरी, सेकंड 20 मिली हेनरी, and both are connected in series. What is the resultant? मग सांगा बरं रिझल्टंट काय असेल? L1 प्लस L2, म्हणजेच L इज इक्वल टू 10 प्लस 20. तर रिझल्टंट इंडक्टन्स जो आहे तो असणार आहे 30 मिली हेनरी. आलं का लक्षात? तर अत्यंत सोपा आहे बघा हा न्यूमेरिकल. याच्या पुढचा आपण बघूयात. An aircraft of wingspan of 60 meter flies horizontally in Earth's magnetic field of 6 into 10 to the power minus 5 Tesla at a speed of 500 meter per second. Calculate the EMF induced between the tips of wings of an aircraft. आता या ठिकाणी बघा एक विमान आहे. आपल्याला माहिती आहे की अर्थ काय करते? अर्थ त्याच्या सराउंडिंग मध्ये एक प्रकारची मॅग्नेटिक फील्ड बनवते. ठीक आहे. नॉर्थ पोल, साऊथ पोल आपण म्हणतो ना, तर त्या ठिकाणी काय तयार होते? एक मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आणि या मॅग्नेटिक फील्ड मध्ये हे जे विमान आहे हे एका स्पीडने मूव्ह होत आहे. त्याची स्पीड किती दिली त्यांनी? ती आहे 500 मीटर पर सेकंड. आणि अर्थने जी मॅग्नेटिक फील्ड इथे तयार केलेली आहे ती दिलेली आहे 6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 5 टेस्ला. तुम्हाला जर आठवत असेल तर आपण एक कॉन्सेप्ट शिकलेलो आहोत, त्याला आपण म्हणतो मोशनल ईएमएफ. ज्यांनी वन शॉट व्हिडिओ बघितलेला असेल त्यांना हा कॉन्सेप्ट माहिती आहे बघा. मोशनल ईएमएफ म्हणजे काय? ज्यावेळेस एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये एखादा कंडक्टर मूव्ह होत असेल तर त्या कंडक्टर मध्ये ईएमएफ हा इंड्युस्ड होत असतो. आता इथे सुद्धा काय होत आहे बघा, अर्थने काय केलेलं आहे, स्वतःची एक मॅग्नेटिक फील्ड बनवलेली आहे आणि या मॅग्नेटिक फील्ड मध्ये हा एअरक्राफ्ट 500 मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडने जात आहे. म्हणजे तो काय करत चालला? तो अर्थने जी मॅग्नेटिक फील्ड तयार केलेली आहे त्याला तो कट करत चालला. मग विमानाचे जे पाते असतील, त्याचे जे पंख असतील, त्याचे जे विंग्स असतील, त्याची लेंथ किती आहे? 60 मीटर. हा एक कंडक्टर म्हणूनच काम करेल. मग तो काय चाललाय? तो त्या मॅग्नेटिक फील्डला कट करत चाललाय. मग त्या पात्यामध्ये, त्या विंग्स मध्ये काय होणार आहे? एक प्रकारचा ईएमएफ इंड्युस्ड होणार आहे. मग तो ईएमएफ किती आहे असं त्यांनी आपल्याला विचारलं. आला का प्रश्न लक्षात? मग आता या ठिकाणी आपण सिम्पली काय म्हणू शकतो
गिव्हन मध्ये काय काय बघा आपल्याला. गिव्हन मध्ये त्यांनी आपल्याला सर्वात आधी लेंथ दिलेली आहे. लेंथ इज 60 मीटर. ठीक आहे. त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड दिलेली आहे, ज्याला आपण बी ने रिप्रेझेंट करतो. दॅट इज 6 इंटू 10⁻⁻5 टेस्ला. त्यानंतर स्पीड आहे v इज इक्वल्स टू 500 मीटर पर सेकंड. आणि आपल्याला ईएमएफ किती इंड्यूस झाला तो सांगायचा आहे. काय फॉर्म्युला आहे आपल्या त्यासाठी, आठवा बरं. E इज इक्वल्स टू v इंटू एल इंटू व्ही. राईट. अतिशय सोपा फॉर्म्युला आहे बघा हा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ज्यावेळेस कुठलाही कंडक्टर एखाद्या मॅग्नेटिक फील्डला कट करत जातोय, तर त्या ठिकाणी त्याला आपण मोशनल ईएमएफ असा कॉन्सेप्ट तो होता. त्याच्यामध्ये आपण काय शिकलो, की जर कंडक्टर हा एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर मूव्ह होत असेल, तर त्या कंडक्टर मध्ये ईएमएफ इंड्यूस होत असतो आणि तो इतका असतो. मग चला यामध्ये किमती टाका. E इज इक्वल्स टू बी किती आहे, दॅट इज 6 इंटू 10⁻⁻5. त्यानंतर लेंथ किती आहे, दॅट इज 60 इंटू व्ही 500. त्याला आपण असे लिहू शकतो, E इज इक्वल्स टू 6 इंटू इंटू, आता या ठिकाणी बघा, हे 1 2 3 आणि हा -5 म्हणजे 10⁻⁻2 लिहू का. बघा, हे 1 2 3 म्हणजे 10⁻3 आणि हे -5, तर -2 शिल्लक राहील. इथे काय येईल, 6 6 जा किंवा 6 पंचे 30 आणि 6 त्रिक 18 म्हणजे 180 इंटू 10⁻⁻2 म्हणजे E इज इक्वल्स टू 1.8 व्होल्ट्स. एवढा ईएमएफ जो आहे तो त्या विंग्सचे जे दोन टोकं असतील ना त्यांच्यामध्ये इंड्युस्ड होणार आहे. यानंतरचा प्रश्न आपण बघूयात. A wire 5 meter long is supported horizontally at a height of 15 meter along east-west direction. When it is about to hit the ground, calculate the average EMF induced in it. जो आपण आता विमानाचा प्रश्न घेतला ना, त्याच टाईपचा हा प्रश्न आहे बघा. ह्या प्रश्नामध्ये काय म्हणतात, एक वायर आहे, समजा ही एक वायर आहे आणि या वायरची लेंथ आहे 5 मीटर. इथे ग्राउंड आहे. ही वायर या ग्राउंड पासून 15 मीटर एवढ्या हाईट वरती आहे. याची हाईट किती आहे, 15 मीटर. इथे ग्राउंड आहे. ही वायर एवढ्या हाईट वरून या ग्राउंड वरती खाली पडणार आहे. पण ग्राउंडला पडण्याच्या आधी या वायर मध्ये एक ईएमएफ इंड्युस्ड होतो. तो ईएमएफ किती आहे असा त्यांनी विचारलेला प्रश्न आहे. आलं लक्षात. मग आता जर त्याच्यामध्ये ईएमएफ इंड्युस्ड होत असेल, तर सर्वात महत्वाचं काय आहे, की तो एका मॅग्नेटिक फील्ड मध्ये मूव्ह व्हायला पाहिजे. पुन्हा कोणता प्रश्न, मोशनल ईएमएफचाच प्रश्न. मग आता आपल्याला माहिती आहे की अर्थ काय करत असते, एक मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती बनवत असते. मग त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये म्हणजे याच मॅग्नेटिक फील्ड मध्ये ही वायर काय करते, वरतून खाली पडते. म्हणजे ती काय करत चालली, मॅग्नेटिक फील्डला कट करत चालली. मग जर हा कंडक्टर किंवा ही वायर मॅग्नेटिक फील्डला जर कट करत असेल, तर त्या ठिकाणी ईएमएफ साहजिकपणे काय होणार आहे, इंड्यूस होणार आहे. मग तो इंड्युस्ड झालेला ईएमएफ किती आहे असा हा प्रश्न आहे. बरं, आता इथे त्यांनी आपल्याला अर्थने किती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केलेली ते सांगितलेलं नाहीये. तर ती व्हॅल्यू फिक्स्ड असते, कॉन्स्टंट असते. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे किती, 3.6 इंटू 10⁻⁻5 टेस्ला. आलं लक्षात. अजून काय गिव्हन मध्ये लेंथ दिलेली, लेंथ किती आहे, दॅट इज 5 मीटर. त्यानंतर हाईट सुद्धा दिलेली आहे 15 मीटर. अजून जीची किंमत काय दिली असेल, वायर खाली येत असेल तर त्या वायरची स्वतःची स्पीड असेल ना काही ना काही. मग ती स्पीड किती आहे त्यांनी सांगितलं का, नाही. ते काढण्यासाठी ही जीची किंमत आहे. काय केस असते ती फ्री फॉलची, व्ही इज इक्वल टू, बोला, जर मला स्पीड काढायची असेल तर फॉर्म्युला काय असतो, व्ही इज इक्वल्स टू √2gh. बरोबर. चला मग आता या ठिकाणी किमती टाका. आपल्याला व्हेलॉसिटी भेटेल, व्ही इज इक्वल्स टू √2 इंटू जी किती आहे 10, एच किती आहे 15. म्हणजे व्ही इक्वल्स टू अंडर रूट मध्ये 15 इंटू 2 30, 30 इंटू 10 300. मग 300 ला काय लिहू शकतो मी,
3 इंटू 10 टू द पॉवर 2, बरोबर का? मग 10 टू द पॉवर 2 आहे आणि हा √3 आहे, याला असं लिहूयात आपण √3, आणि हा 10 टू द पॉवर 2 रूटच्या बाहेर घेऊ, म्हणजे काय शिल्लक राहील? फक्त 10च शिल्लक राहील. आणि √3 ची किंमत किती असते? ती असते 1.732 इंटू 10. आलं का लक्षात? मग आता पॉइंट जो आहे तो एका डिजिटने पुढे न्या, म्हणजे आपल्याला त्या वायरची स्पीड भेटेल. ज्या स्पीडने ती वायर खाली येते ती असणार आहे 17.32 मीटर पर सेकंद. तर एवढी स्पीड असेल बघा, या स्पीडने ही वायर ग्राउंड वरती येणार आहे. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? ईएमएफ. बोला मग, काय फॉर्म्युला असतो मोशनल ईएमएफ मध्ये? E इज इक्वल्स टू बी इंटू एल इंटू व्ही. तर बी किती आहे? 3.6 इंटू 10 टू द पॉवर -5. लेंथ किती वायरची? 5 मीटर आहे. आणि व्ही दॅट इज 17.32. चला आता इथे मल्टिप्लिकेशन करायचंय फक्त. E इज इक्वल टू 3.6, याने याला मल्टिप्लाय करून घेऊयात. 5 6 जा 30, कॅरी केले 3, त्यानंतर 5 3 जा 15 प्लस 3 18, म्हणजे हा आला 18.0 इंटू 17.32 इंटू 10 टू द पॉवर -5. तर इथे तुम्ही मल्टिप्लिकेशन करून घ्या. 17.32 आणि 18. तर 18चा टेबल येत असेल तर ठीक आहे, नाहीतर मग काय करायचंय? 8 2 जा 16, इथे 1 घ्या. 8 3 जा 24, 25, 8 7 56, 58, 8 आणि 5 13. इथे 2 3 7 1 6 7 1, हे किती झाले मग? 7 आणि 4 11, 1 2 3, म्हणजे 311 नाही का? तर ई किती भेटतोय? 311.76 इंटू 10 टू द पॉवर -5. हवं तर 3 पॉईंटच्या फॉर्म मध्ये याला आपण लिहूयात. तर काय येईल उत्तर? 3 पॉईंट इथपर्यंत लिहिलं तरी चालेल हा, काही हरकत नाही. तर 3.117 इंटू 10 टू द पॉवर. आता बघा, डेसिमल पॉइंट इथे होता ओरिजिनली, पण तो मी इथे टाकलेला आहे, बरोबर की नाही? म्हणजे हा 2 डिजिटने पुढे पाहिजे होता, म्हणजे याला मी 10 टू द पॉवर 2 ने मल्टिप्लाय करणार. तर 2 - 5 - 3 होल, हे उत्तर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. म्हणजे त्या वायर मध्ये किती ईएमएफ इंड्यूस्ड होणार आहे? 3.11 इंटू 10 टू द पॉवर -3 व्होल्ट. नंतरचा प्रश्न आहे, एन एअरक्राफ्ट ऑफ विंग स्पॅन ऑफ 50 मीटर फ्लाइज हॉरिझॉन्टली इन अर्थ मॅग्नेटिक फील्ड ऑफ 6 into 10 to the power -5 Tesla. Calculate the velocity required to generate an EMF of 1.2 volt between the tips of the wings of the aircraft. आता याच्या आधी आपण असा प्रश्न घेतलेला आहे, सेम प्रश्न आहे बघा. विमान जे आहे हे एका पर्टिक्युलर व्हेलॉसिटीने मूव्ह होत आहे, तर ते व्हेलॉसिटी किती आहे ती काढायची आपल्याला. त्यानंतर दोन त्या विंग्स मध्ये जे डिस्टन्स आहे, त्याची जी लेंथ आहे ती 50 मीटर दिलेली आहे. अर्थची मॅग्नेटिक फील्ड पण दिलेली आहे. त्यानंतर किती व्होल्टेज त्या दोन विंग्स मध्ये डेव्हलप होतं ते सुद्धा दिलेलं आहे. आपल्याला सांगायचं आहे काय? व्हेलॉसिटी किती आहे. मग फॉर्म्युला काय सांगा बरं? E इज इक्वल्स टू, आता एक गिव्हन डेटा लिहायचा तुम्ही याच्यामध्ये, BLV. E किती आहे? 1.2. बी किती आहे? मॅग्नेटिक फील्ड 6 इंटू 10 टू द पॉवर -5. त्यानंतर लेंथ 50 मीटर इंटू व्ही. तर व्ही इक्वल्स टू म्हणूया तिथे काय येईल? व्ही तसाच ठेवला आपण, हा 1.2 डिव्हायडेड बाय 6 इंटू 5 30, आणि तो एक 0300 इंटू 10 टू द पॉवर -5. याला घ्या वरती, म्हणजे हा काय येईल? 1.2 इंटू 10 टू द पॉवर +5 डिवायडेड बाय 3 इंटू 10 टू द पॉवर 2. आलं का लक्षात? हम्म. मग आता या 10 टू द पॉवर 2 ला वरती घ्या. इथे आपण म्हणूयात व्ही इज इक्वल्स टू 1.2 डिव्हायडेड बाय 3 इंटू 10 टू द पॉवर किती? 5 - 2 म्हणजे 3. सो व्ही इज इक्वल्स टू 0.4 इंटू 10 टू द पॉवर 3. आलं का लक्षात? मग 10 टू द पॉवर 3 म्हणजे काय करायचंय?
ह्या डेसिमल पॉइंटला 3 डिजिटने पुढे घेऊन जा. सो v इज इक्वल्स टू 1 2 3 मीटर पर सेकंड. एवढी व्हेलॉसिटी असेल बघा त्या विमानाची. सोपा आहे प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. द मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू अ लूप varies according to the relation phi is equal to 80 square plus 60 plus c, where c is constant, phi is in milliweber and t is in second. What is the magnitude of induced EMF in the loop at t is equal to 2 seconds? बघा, इंड्युस्ड ईएमएफ आणि मॅग्नेटिक फ्लक्स यांचं एक रिलेशन असतं. जे आपण फॅरेडेचे 2 नियम बघितले त्यामध्ये जो सेकंड लॉ होता तो काय सांगत होता? इंड्युस्ड ईएमएफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. इंड्युस्ड ईएमएफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. जेवढा चेंज याच्यामध्ये होणार आहे तेवढा चेंज या इंड्युस्ड ईएमएफ मध्ये होत असतो. आपण इथे इंटरेस्टेड आहोत त्याच्या मॅग्निट्यूड मध्ये, म्हणून मी याला मॉड मध्ये लिहितो. सो मॉड ऑफ डी फाय बाय डी टी. आणि जर आपण या ठिकाणी डायरेक्शनचा जर विचार केला, तिथे जर मायनस साईन लावलं तर मायनस साईन कुणाप्रमाणे येतं? ते येत असतं लेन्झ लॉ प्रमाणे. आठवतंय का लेन्झ लॉ? काय सांगितलं होतं यांनी? की जो ईएमएफ इंड्यूस झालेला असतो हा त्या पर्टिक्युलर रिजनचं ऑपोजिशन करतो ज्याने त्याला प्रोड्यूस केलेलं असतं. ठीक आहे, त्यासाठी तो मायनस साईन त्या ठिकाणी लावला जातो. आता इथे त्यांनी काय सांगितलं आपल्याला की जो मॅग्नेटिक फ्लक्स व्हॅरी होत आहे तो या रिलेशनने होत आहे. फाय इज इक्वल्स टू एक इक्वेशन आहे टीच्या फॉर्म मध्ये. तिथे फाय हा मिली वेबर मध्ये, टी हा सेकंड्स मध्ये आहे. तर इंड्युस्ड ईएमएफ किती? सिंपल आहे. हा फाय जो आपल्याला दिलेला आहे त्याला या टाइम सोबत आपण डिफरन्शिएट करूयात, म्हणजे आपल्याला इंड्युस्ड ईएमएफ भेटेल. म्हणजे काही रिलेशन आपल्याला भेटणार आहे त्या रिलेशन मध्ये या टीच्या जागेवरती 2 सेकंड्स ठेवूयात, म्हणजे आपल्याला अॅक्युरेट ई ची किंमत जी ती भेटेल. चला याला सॉल्व्ह करूयात. सर्वात आधी जो फाय दिलेला आहे तो लिहून घेऊयात. फाय इज इक्वल्स टू 8t स्क्वेअर प्लस 6t plus c. So differentiate with respect to t. So I can say d phi by dt is equals to 8t square चा डेरिव्हेटिव्ह 8 into 2 16t plus 6t चा डेरिव्हेटिव्ह 6 आणि c तर कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह झाला 0. मला हा d phi by dt पाहिजे आहे, पण कधी? ज्यावेळेस टाइम हा 2 सेकंद असेल. तर जिथे जिथे तुम्हाला टी दिसतो तिथे तिथे तुम्ही 2 ठेवा. सो 16 into 2 plus 6. आलं लक्षात? चला मग आपल्याला या ठिकाणी बघा, आता हा डी फाय बाय डी टीच्या जागेवरती ई म्हणू का? नाही का? तर ई इक्वल्स टू किती? 16 into 2 32 plus 6. मग 32 plus 6 किती झालं? 38. आणि युनिट काय असणार आहे याचं? बघा, फाय हा मिली वेबर मध्ये बरं का, म्हणून मिली व्होल्ट. आणि जर मला व्होल्ट मध्ये हवं असेल तर मग मग 38 आणि मिली म्हणजे किती? 10 to the power -3 व्होल्ट. तर -3चा अर्थ काय झाला? डेसिमल पॉईंट 3 डिजिटने पाठीमागे 0.038 व्होल्ट. अंडरस्टूड? यानंतरचा प्रश्न आहे, अ सर्च कॉइल having 2000 tons with area 1.5 centimeter square is placed in a magnetic field of 0.6 Tesla. The coil is moved rapidly out of the field in a time of 0.2 seconds. Calculate the induced EMF across the search coil. बघा, एक कॉइल आहे आणि या कॉइल वरती 2000 नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहेत. नंबर ऑफ टर्न्स माहिती ना, असे वेढे मारलेले आहेत. ठीक आहे. सो कॅपिटल एन इज गिव्हन, दॅट इज 2000 टर्न्स. आता ही जी कॉइल आहे या कॉइलचा एरिया या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, जो की आहे 1.5 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे किती? 1.5 into 10 to the power -4 मीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअरला आपण मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट केलं. मॅग्नेटिक फील्ड दिलेली आहे. या मॅग्नेटिक फील्ड मध्ये याला ठेवलेला आहे 0.6 टेस्ला. त्यानंतर ही जी कॉइल आहे याला आपण रॅपिडली त्या मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर काढत आहोत आणि
0.2 सेकंद इतका वेळ त्याला बाहेर काढण्यासाठी लागत आहे. तर ते म्हणतात की त्या कॉइलमध्ये जो ईएमएफ इंड्युस्ड झाला तो किती आहे. तर ई ची किंमत आपल्याला पाहिजे. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे त्यासाठी तोच ई इज इक्वल्स टू डी फाय बाय डी टी. मॅग्निट्यूड काढायचं आहे, मॉड मध्ये टाकूयात. आणि जर नंबर ऑफ टर्न्स दिलेले असतील तर आपण फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा बघितलं होतं की त्या नंबर ऑफ टर्न्सने आपल्याला मल्टिप्लाय करायचे असतं. ई इक्वल टू डी फाय बाय डी टी आपण एका नंबर ऑफ टर्न साठी घेत होतो, पण आता इथे नंबर ऑफ टर्न जे आहेत ते 2000 आहेत. त्यामुळे ई इज इक्वल्स टू 2000 इंटू डी फाय म्हणजे काय म्हणूयात, फाय वन मायनस फाय टू अपॉन T1 मायनस T2. ठीक आहे. सो E इज इक्वल्स टू 2000 इंटू फाय वन किती आहे तुम्हाला माहिती आहे. फाय कसा काढतो आपण, फाय इज इक्वल टू बी बार डॉट ए बार. सो फाय इज इक्वल टू बी ए कॉस थिटा. तर थिटा या ठिकाणी बनणार आहे 0 डिग्री. कॉस झिरोची किंमत येते 1, म्हणून या ठिकाणी फाय जो आहे तो येतो बी ए असा काढला जातो फाय. मग त्या ठिकाणी फाय वन जर म्हटलं आपण तर त्यासाठी आपण फॉर्म्युला घेऊयात बी इंटू ए जो आपल्याला दिलेला आहे मायनस फाय टू. आता या कॉइलला आपण मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर काढतोय, म्हणजे ते मॅग्नेटिक फील्ड असणार आहे का, नाही. म्हणजे त्या ठिकाणी काय झाला, 0 झाला. T1 किती आहे, 0.2 सेकंद. बाहेर तर आपण घेणार नाही, त्यामुळे इथे 0. तर या ठिकाणी सिम्पली आपण म्हणूयात ई इक्वल टू 2000 इंटू बी किती आहे, बी आहे 0.6. त्यानंतर एरिया किती आहे, तो आहे 1.5 इंटू 10⁻⁻⁴ डिवायडेड बाय 0.2. तर आपण काय करूया, सरळ सरळ या ठिकाणी बघा 0.6 आहे, हा 0 काढूया, इथे 0.2 आहे, काढून टाकूयात पॉईंट. म्हणजे हा काय झाला 2 3 जा 6 झाला. आलं लक्षात. अँड देअरफॉर ई इज इक्वल्स टू काय म्हणणार आपण, 2 इंटू, तर 2 कशाला लिहायचं, तर आपण थोडंसं मल्टिप्लिकेशन करूनच घेऊयात. बघा मग आता हे 2000 आहे, बरोबर आहे. म्हणजे 2 इंटू 1.5 जर आपण केलं तर आपल्याला भेटेल इथे 3, बरोबर आहे. इथे काय भेटेल आपल्याला, 3 इंटू 10⁻³ 10⁻³ म्हणजे हे 3 झिरो आहेत ना, ते आपण 10⁻³ लिहिले इंटू 10⁻⁻⁴. अलग लक्षात, हे 3 शिल्लक आहे ना अजून, त्याला 9 करू का मग सरळ सरळ. 3 इंटू 3 किती येतील, 9च येतील डायरेक्टली. चेक करा. डिवायडेड डिव्हिजन मध्ये तर काही नाहीच आहे. मग यालाच ई इक्वल टू 9 इंटू 10⁻⁻1 म्हणजे ई इक्वल टू 0.9 व्होल्ट एवढा ईएमएफ जो आहे तो इंड्युस्ड होणार आहे. अंडरस्टूड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू अ लूप इज व्हॅरिंग अकॉर्डिंग टू अ रिलेशन फाय इज इक्वल टू 60 स्क्वेअर प्लस 70 प्लस 1 where phi is in milliweber and t is in second. What is the EMF induced in the loop at t is equal to 2 सेकंड. आताच आपण अशा प्रकारचा प्रश्न घेतला बघा. इथे फक्त 8t² हे रिलेशन फक्त वेगळं होतं, बाकी सर्व काही सेम आहे. तर आपल्याला माहिती आहे ई कसा भेटतो आपल्याला, मॉड ऑफ डी फाय बाय डी टी. तर करा याला डिफरन्शिएट. फाय किती दिलेला आहे, फाय इज 6t स्क्वेअर प्लस 7t प्लस 1. काय म्हणणार आपल्याला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजेच या ठिकाणी आपण म्हणू शकतो डी फाय बाय डी टी किती येईल, 6t स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 12t प्लस 7tचा 7 आणि 1 हा कॉन्स्टंट आहे त्याचा 0. मग आता आपल्याला डी फाय बाय डी टी पाहिजे, पण टाइम किती आहे दिलेला त्यांनी, टाइम दिलेला आहे 2 सेकंड. सो टी इज इक्वल टू 2 सेकंड. इक्वेशन काय मिळालं, 12 इंटू टी, टी म्हणजे 2 प्लस 7. तर याला ई म्हणूयात का आपण, बरोबर काय, हा कशाच्या बरोबर आहे, इंड्युस्ड ईएमएफच्या. तर हे झालं 31 आणि फाय कशामध्ये होता, मिली वेबर मध्ये, म्हणून मिली व्होल्ट. किंवा याला आपण ई इक्वल टू 31 इंटू 10⁻⁻³ व्होल्ट असंही म्हणू शकतो, किंवा ई इज इक्वल टू 0.031 व्होल्ट असं देखील म्हणू शकतो. आलं का लक्षात. तर हा होता न्यूमेरिकलचा इम्पॉर्टंट पार्ट.
जर तुम्हाला कुठे समजलं नसेल किंवा काही अडचण असेल, तर ती तुम्ही कमेंटमध्ये टाका. त्याचं उत्तर मी तुम्हाला 100% देईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.